विषय नाही, एकदम टॉप झालं हॉटेल घरचा नाद. तर आता आली आपली भगभगी चटणी. भगभगी ओम भगनी बागोदरी भगभगी चटणी. आणि आईच्या गावात लिंबू बघ राहून आणलेलं संत्री आहे का काय रे? युरोप मधनं झालेलं युरोपियन लिंबू. एकदम झान झान जाळ लागल्यामुळे कांदा लागला जरा करपायला. आणि धरा इथं काय नव्हतं, धरा जाऊन पळत जाऊन आणलो त्यामुळे दमलो जरा. चिकन आणि देशी कोंबडा आणलाय. होय काय? देशी कोंबडा, कोंबडी पण नाही, देशी कोंबडा आलाय प्युअर, निस्ते हाडकं, जरा जरा मांस आहे. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार पडतात स्वस्त मजबूत टिकाऊ चविष्ट खट्ट अशा या ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, मी सोन्या, रोहन आणि आमचं मेहुणं निलेश यांचं आमचं सगळ्यांचं नियोजन ठरलेलं की आज पार्टी करायची. बाहेर पाऊस दृश्य वातावरण चालूच आहे आणि या पावसाच्या खट्ट वातावरणात आपण पार्टी करायचं असं नियोजन झालं. तर मी सोन्याला फोन केला आणि सोन्या म्हणला की बाबा विषय हार्ड झालाय ऋषी दादा, मी काही येऊ शकत नाही. आमच्या घरातल्याने अचानक पैकी पार्टीचं नियोजन केलंय, घरातल्या घरात त्यांचा विषय कार्यक्रम चालू आहे. आणि रोहन भैया सध्या यांची एंट्री आता इथं झाल्या बघा, जस्टच बघा टीट करत आला, चड्डी घालून प्रवास करून स्प्लेंडरवरनं येणार रोहन भाई आता इथं जस्ट आलाय. आणि मी सगळं माझं कार्यक्रम घेऊन बसलो इथं. शेवटी मी कांदे चिरायच्या नियोजनाला लागलेलो आणि चाकू बिकू घेऊन आलतो. आज चाकू तर चांगला ना जरा. चाकू धारीचा चाकू आहे, खट्ट चिरतोय खट्ट. खट्ट चिरायचं ना, आपला कांदा चिरायचा. कांदा तीच की खट्ट कांदा चिरतोय. आणि तुम्ही येणार नाही या आशेनं मी आता चालूच केलं कांदा बिंदा चिरायला. मी ना जाऊ का मग? तुम्ही येणार नाही आशेनं कांदा चिरायला जाऊ का मग? निलो भैया अजून फोन उचलून झाले, ते रस्त्यात कुठे तर असतील, पावसाचं वातावरण त्यामुळे रेनकोट घालून यायला लागलोय म्हटला. पाऊस चालू आहे त्यांच्या तिकडे जास्त. काय चित्र घेऊन येते ते? नाही गाडीहून प्रवास आहे, एवढ्या लांबचा प्रवास आहे म्हणल्यावर ना आयुष्य जरा हार्ड आहे. 80 किलोमीटर प्रवास आहे त्याचा. तर निलेश भैया थोड्या वेळ येतील, तोपर्यंत आपण चालू करूया की रोहन काम फत्ते करतो. इधर काम पते. रोहन भैया आलेला, मी कांदा चिरणार होतो त्यात ती आलाय बरं का, त्याला सांगशील कांदा चिराय घेऊया चला. कांदा चिराय रोहन भैया घातलाय पाहिजे, ढीक आहे ते मयात. बार कांदा नाही घ्यायच्यापेक्षा एक कांदा चिरायला फक्त आपल्याला ढीग नका मला. मला वाटतं 2च कांदा चिरायला. नाही खायला ढीक आहे ते आपल्याकडे. किती पाहिजे तुला? इथं ढीक आहे आपल्याला, मयात ढीक आहे कांद्याचा. बाजारात काय केलं? होय नको काय विषय तसला करा नको. तर पातील वगैरे मी गावातच घेऊन आलोय आणि पंप जरा चार्जिंग लावलाय, कारण आम्हाला आता अंधार पडला तर पंप लागणार 100%. पंप चार्जिंग लावलाय, पंपात काय सुद्धा चार्जिंग होतं. बल्बिल सगळं तिकडे नेऊन ठेवलंय. आणि जी आपली जुनी चूल मांडलेली होती ना मागल्या पार्टीला, तशीच्या तशी चूल आहे ती, काही सुद्धा तिथला विषय गेला नाही. आणि रोहन भैया सध्या लागले तर कांदा इथे चिरायला. मी तर पाती रॅड करू का जरा रोहनचे? पातेला मी जरा रॅड रिपीट करून घेतो, तोपर्यंत रोहन भैया कांदा चिरचिरी. कांदा चिरतिली नाही चिरतिली चिरचिरी. बुबडी जरा वळायला लागल्या, कारण बाहेर वातावरण कसलं गार आहे. रोहन चिकन खायचं त्यामुळे बुबडी व्हायला. चिकन आणि देशी कोंबडा आणलाय. होय काय? देशी कोंबडा, कोंबडी पण नाही, देशी कोंबडा आलाय प्युअर, निस्ते हाडकं, जरा जरा मांस आहे. प्युअर देशी कोंबडा आलाय प्युअर. कुठनं काढणार? मेवण्यानं काय सांगितलं काल मला? मेवण्यानं काय सांगितलं मला? देशी कोंबडा पाहिजे. कसा बी चिर, लांबडा चिरलास तर बरं पडेल, कारण पाकळ्या सुटले की आपल्याला लगेच कळते. तर रोहन भैया लागले ते पाकळ्याचा कांदा चिरायला असा लांबडा. आणि रोहन भैया काय बोलायचं तुमच्या XYZ यांना? कोणाला बी काय एखादं मनोगत व्यक्त करायचं कोणाला काय? आम्ही जेवण करायला सोनूबाई ही काय बरं बनवायचं तो आला नाही. तीच मला म्हणायचं होतं. सोनूबाईला नाव बिन घेता काय सोनूबाईनं एकदम अचानक पैकी दांडी मारली. सोनूबाई म्हटला आमच्या घरात त्याचा भुगताना तुला वैयक्तिक जेवण द्यायला 100% सोनूबाई तुला जेवण द्यायला लागणार, पर्याय नाही त्याला. आता इथनं पुढे आता कुठं आता वॉटरफॉलला जायचं आहे, वॉटरफॉलला तिकडे जेवण तुला द्यायला 100% जाताना नाश्त्यात त्यांना जेवण तर दे. जेवण दोन्ही पैकी काय तर आम्ही नाश्त्यावर पण आणलंय बघ. नाश्त्यावर पण चालतंय आणि जेवणावर पण चालतंय. तर चालतंय रोहन भैया तुम्ही कांदा चिरा, मी तर जरा रॅड रिपार्ट करून घेतो बाबा. तर बाबांनो पुन्हा एकदा आमचं एक नवीन खट्ट नियोजन करायच्या अगोदर प्लॅनिंग मध्ये असा खेद आला की मी सगळं सामान घेऊन आलो. बघा इथं सामान आणले, सगळं टोटली. आणि मेन मुद्दा आमचा राहिला की हळदच आणली नाही ह्या वेळेला. पण गावात दोन आता मला तड्या तापडीने गेलं पाहिजे तिकडे गावात जाऊन हळदीची एक पुडी घेऊन येतो, कारण एका पुढीत विषय हरडून जातोय. आणि रोहन भैया सध्या इकडे गेली ती 2 पातेली आणायला रेड रिपाट केलेली रोहन. आणि इथं मी जाण काढून ठेवलेलं, पाऊसचं दृश्य वातावरण आमच्या इकडं बघा. सगळं पाऊस पडून झालाय, जरा उघडलाय, पण वल्लगार सगळं वातावरण बाहेर आहे. त्यामुळे वल्लगार वातावरणाच्या अगोदरच मी आपलं ऊन पडलेलं तेव्हाच जाण काढून ठेवलेलं, वाळगार जाण आणलेलं. आणि रोहन भाई ह्या पातील बसतील की आरामात.
पातेली बसते जो आईच्या गावात चुलीचं जरा इनॉग्रेशन करायला लागतंय आणि जरा पुढे सर जरा नकत नकत ओके आलंय पुढं जरा माग सर ओके जर डुलतं ही सेटिंग लाव हा ओके लागलं लागलं जळण आज जातंय का त्यात ओकेच खट्ट पैकी झालं बघ जळण जळण बारक बारक याच्या गावात ही वाळ जाण मागच्या वेळेला केलं ना पार्टी त्याच जाण शिल्लक राहिले बरोबर बाया तुम्ही पेटवता तोवर येऊ का मी ही घेऊन तुम्ही धावताय काय तोवर बोलणार आहे काय जनतेशी का पेटवणार आहे फक्त मोबाईल इथंच ठेवून जाऊ मग आमचा कॅमेरा बरं चालतंय तुम्ही पैसे कुठले द्या आईच्या गावात जेव्हा बनवाय तर जायच्या अगोदरच रोहन भाई आणि चूल पेटवायचा कार्यक्रम आखला इथं चालू झाला जोरात एकाच मिनिटात 0 मिनिटात पेटलं लगेच 0 मिनिटात वाया जाणार त्यामुळे पेटलंय वल्ला असतं दुपाटलं असतं नुसतं दुपार नसतं मग डिझेल कसं आणलंय हा डिझेल आणले कॅन भरून डिझेल आणलेला आम्ही आणि सध्या चूल पिटल्या रोहन मी आलो हळद घेऊन लगेच चालू करूया कार्यक्रम तोपर्यंत पातेल ठेवू नको एकट्याला सोसत नाही हलवायचं ढवळायचं सगळं राहिलेलं असतंय तोवर जळतंय बजक मारतंय या हे येऊ का मी तर चुल आईच्या गावात कसली पिटलं जोरात राहून विषय तर चालतंय मी आलो लगेच 0 मिनिटात राहून तर आता जस्ट मी हळद वगैरे घेऊन आलो आणि कोक्या चेहरा जेव्हा म्हणणार तो 80 किलोमीटर प्रवास करतो चेहरा तो आणवादकार बांडगुदेश 80 किलोमीटर लांब पल्ला प्रवास करून आलेला आमचं नीरजभाई आता जस्ट आली ती आणि तिकडे चूल वगैरे पेटवले आपण तिथं जायचं चला सुट्टी नॉट गच खायचं सुट्टी द्यायची तर माझं सध्या नियोजन चालू आहे पाण्याची बाटली एक भरायची ही पाण्याची बाटली भरून जरा ही पण पातेल नेतो एक बलाढ्य पातेल आहे ही पण नेतो तिकडं कारण चिकन धुवायला पातेल पाहिजे त्यामुळे ही पातेल घेऊन जायचं चला पाणी पाणी या बाटलीत घेऊया की किती लागणार आहे पाणी 3 जण आहे आपण 3 जण लय नाही लागत गबस बांधको पाणी भरून आणतो चला त्याला बिल ओतून भाजून घेऊया पळी राहिली की परत पळी पाय पाळायला लागतं ह्याच्या आईच्या गावात ह्याच्या विषय आरडू कुठे कुठे तर मी टाकलेलं पळी हाय यो कसं आहे नियोजन असं नियोजन करायला लागते हा अरे झूम अरे ह्यो कुठे तर बघितलाय झूम शर्ट आईच्या गावात झूम शर्ट माझा कुठे तर बघितलाय वाटलं तरी म्हणलं माझा चालतंय सगळं घ्यायचं सामान जावे तिकडं कुठं लागला बेराडाला ब्याव ब्याव करून तर अशा पद्धतीने सगळ्या टकाटकपैकी कार्यक्रम उरकलाय आमचा तिथलं सगळं जेवढं काय सामान आहे ते सगळं लागणारं सामान आम्ही इथे घेऊन आलोय आणि रोहनबाई यांनी देशी कोंबडा खास यांचा आग्रह असतो देशी कोंबडा आणलाय आम्ही आणि आज सगळी हाडकच आहे ती रे कुठं मला तर काय दिसणार पीस आहे की कुठे तर आहे एवढं ह्याच्यापेक्षा बॉयलरचं मोठं पीस असते तर चव देत तेवढं आहे आणि चूल रोहन भाई यांनी पेटवल्या टकाटक पैकी नियोजन झाले खट्टे एकदम आता निलेश भैया तुम्ही घेताय का हातात कार्यक्रम आजचा आचार्य तुम्ही आहे अरे तू सांगतो तसं कर बघ ह्यातनं तेल घे अरे तापलंय हे तापलंय की जळल पातेल गावात तर निलेश भाई आजचा आचार्य आहे यांना आचार्य आम्हीच बनवणार आता काय आता कधी करत नाही म्हटलं ना त्याला वाचायला चालू झालं आपलं वाच वाच सुट्टी दे नकोस बस 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 ओकेच बस तर हा रोहन भाई यांनी त्यांच्या नाजूक कोमल हाताने चिरलेला कांदा डोळ्यात गेला रडायला लागलं बघा डोळ्यात गेला ना नाही अजून त्याला तापाय जरा वेळ लागणार पण जा जोरात रोहन लगेच तापणार आणि तर रोहन भाई चालू आहे इनॉग्रेशन करायचं बास की आता पाकरच निघून जायला ही लांबड आहे की नाही हा दोन मोठे मोठे पीस बारीक करायला हा हा रोहन भाईची ख्याती लय मोठे हो अहो यांना लय अनुभव आहे असल्यातला नाद करतो काय आणि निलेश भाई तुम्हाला अनुभव नाही का असल्या पार्ट्यांचा त्याला अनुभव लय मोठा आहे त्याला वेगळा अनुभव आहे पण मोठं बलाढ्य अनुभव आहे तिथे ते अनुभव आपण अपेक्षा पण करू शकत नाही विचारही करू शकत नाही त्या अनुभवांचा तर चालतंय निलेश भैया होय कडलंय पळी घ्या पळी घेऊन मीच आता मला आता पळी हातात घ्यायला लागला वत वत जरा बस 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 ओके बस 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 कांदा परतून घेऊया जरा सर पैकी सुट्टी द्यायची नाही ही जरा तुम्हाला काय बोलायचं आहे का 4 शब्द बोलायचं आलोही महत्वाचं आहे म्हणावं गार लागायला लागले तर चुलीपाशी शेकत बसणार बस की खायच्या गावात तर ही साईडला घेतो टाकू तिकडे तर कांदा परताचा कार्यक्रम आपला चालू आहे मित्रांनो सध्या टकाटक पैकी आणि जरा कांदा परतून घेऊया रोहन चुलीला जायला जोरात लागला बरं का विषय हार्ड झाला चुलीचा
तर कांदा जरा खरपूस परतून घेतो आणि परत नाही इनॉग्रेशन करूया उकडीचं लगेच नियोजन करूया. तर अशा पद्धतीने आमचं इनॉग्रेशन झालंय. हळद टाकले गिर हळद लय टाकणं येऊ कडू होतंय. तर इनॉग्रेशन चिकनचं झालेलं आहे. काय विषय झाला, जाळ चुलीला जास्त लागलाय. वली लाकडं नाही ती वाळलेली लाकडं आहे, त्यामुळं एकदम झाण जाळ लागल्यामुळं कांदा लागला जरा करपायला. आणि धरा इथं काय नव्हतं, धरा जाऊन पळत जाऊन आणलो त्यामुळे दमलो जरा. आणि चिकन वगैरे वतलं यात. चिकन वत्याला काय सीन दावला ना तुम्हाला, हा नाही निलेश भाई काय म्हणायचं, सॉरी मित्रांनो, असं काय विषय झाला तर सॉरी. बघ हा कोलत्या नाचवतोय. तर कोलत्या नाचवाय नसते त्या, पण मजा येते कोलत्या नाचवायला. बारीका पण नाचवल्याच काय हा हा. तर चिकन घातलंय शिजत. आता उकडीला थोडंसं पाणी सुटच तोपर्यंत आपण शांतपणे वाट बघायची थोडा वेळ. आता त्याच्यावर झाकून घेऊया, जरा झाकूया, जरा काढतो यात काढतो कांदा. तो आपल्याला कांदा उपयोगी येणार पुढं. सुक्क करायला कांदा उपयोग येतो तो आपल्याला एक नंबर टकाटक पैकी. सध्या ओके. अर ही लागा नियोजन फिस करते. हे असू दे खाली ठेवायचं पुढे या ठेवतो. अरे सगळंच या टाकलं टाडांग इकडं माझं सामान एक्स पाहिजे. ओके टकाटक झालं. अरे गरम पाणी केलं पाहिजे थोड्या वेळात. त्या पातेल्यात काय करूया, गरम पाणी करून ठेवूया म्हणजे विषय हार्ड होता. मुलाला त्यात गरम करूया की आधी. गरम करून झाल्यावर ना मुलाला काढून ठेवूया की बरं. मुलाला काढायला तर हीच आहे, त्यातलं त्याला ओतलं पाहिजे कशात कशाला रश्शाला गरम करून ठेवूया पाणी. पाण्यात ही काय करायची, थोड्या वेळानं उकडी झाली जरा की खाली उतरून ठेवायचं. आता हायच खाली उतर लागणार आहे. पहिल्यांदा पाणी गरम केलं पाहिजे आपल्याला, पर्याय नाही त्याला. पहिल्यांदा पाणी गरम केलं कसं होते बरं, तो वाता येतो ह्यात एक्स्ट्रा कमी जास्तीला इकडं तिकडं. हाय त्याच्या पाण्यात शिजल. दिशाय म्हटलं ना हाय त्याच्या पाण्यावर नाही शिजणार, कारण वरनं पाणी वाचायला लागणार. त्याला मांसले नसते रे, नाही शिजणार रे. कवळे नको लगेच, कवळे नाही जुन वाटायचा चालतंय. निलेशजी गार वाटते काय येताना? पाऊस लागला काय येताना? काय नाही, तुमच्याकडे पाऊस नाही, आमच्याकडे होता. आमच्याकडे नाही पाऊस. आणि पण वडगावात पाऊस नाही बघा, तिकडे पाऊस नाही अजिबात. नाही इकडे वाटत नाही. मग विषय हार्ड आहे. आणि ही चूल आमची मागल्या वेळेला आम्ही पार्टी केली ती तशीच आहे. तर रावण्याच्या कॅनावर बसलेला, त्या कॅनाचा जीवच काढला बांडुगानं. बघा बोंगाड कॅनात जीव काढला. आणि तर सध्या आमचं आळणी झालंय सगळं टकाटक पैकी. हे बघा जे हो शिजलंय ओके शिजलंय. आणि काय ओके शिजलंय का रे? ओके टकाटक. आईच्या गावात इथं आमच्या गावातली पोर असती तर आळणी अरे एवढ्याच काय होतंय रे, दाताचं झाडाक एवढं त्यांच्या लय वाईट आहे पोर. त्याला चालत नाही. तो वाघ हळूहळू खातो रे आमचा. अजून इकडे मुरायचा आहे रे, जरा हळूहळू मुरण. काय तर खाऊन आलाय तरीच म्हणलं घात कशी काय नाही आला. काय तर आंबा पाडून आला येताना. आणि सध्या सुक्क आमचं झालं तयार. रवणे असू दे काय रे असलं काय मी लागलंय. तर त्याला कडे ठेवले तर, आणि त्याला काय ह्या आरावच आमचं सुक्क होणार आहे, लय लोड नाही. आरावच होतोय. आणि रोहनजीनं आणलेला कांदा चिरल्याला रे. उठा पाणी याच्यात पाणी घेऊणार निलेशजी. सगळे हलवले, चला सगळे हलवले घ्या घेतलं सुट्टी नॉट. निलेशजी तुम्ही जरा आता तुमचा कार्यक्रम हे आहे आता निलेशजी तुम्ही झूम आउट झूम इन कसं करायचं तसं करा. फक्त भांड दाखवा. ओके टकाटक घ्यायचा विषय कार्यक्रम झाला. रोहन आणि काय झालं कुठे इकडे तिकडे कांदा आहे बा झालं. ती कट करून म्यूट करून टाकायचं. तर जरा जाळ घालतो मित्रांनो, जाळ जरा कमी पडलाय. आरावर शिजल असं वाटलेलं पण नाही शिजणार. रवणा जाळ घाला. रोहनजी काय अनुभव असते मला, ह्याला कांडवणला न्यायला पाहिजे कांडवणला न्यायला पाहिजे होता. कांडवणला नेला नाही सॉरी.
तर कांदा टकाटक पैकी आमचा फ्राय झालेला आहे सध्या तेलामध्ये पवलेला आहे. आणि सध्या आमचं इनॉग्रेशन करायचं टाइम झालंय. खडा मसाला आणलाय. खडा म्हणजे खाडा नाव रे वल्ला मसाला तयार मसाला. वल्ला मसाला तयार मसाला आणलाय. आणि आमचं मोठं मारा लागले दंगा करायला तिकडे. त्याला चिकनचा वास गेलेला दिसतोय का. हेल्मेट 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 ती. तर रोहनजी नील बाया पुढे होऊ द्या अशा सीनला. ओके तर ह्यो गेला मसाला निम्मा चटणी भाजून घे मसाला सुट्टी देऊ नका. चरचरीत झालं पाहिजे नियोजन. तर आमची घरगुती चटणी आहे. घरगुती चटणी बघा जरा टाकायची आहे ह्यात. काय म्हणते त्याला? काय म्हणते भरगुती भगवती चटणी भगवती आणि भगभगणारी भगवती चटणी. पर रोहनजी यांनी जागा बदलल्या सध्या. आणि हे आलं आपलं आलं लसूण पेस्ट आर्य मसाल्याचं तडकदार बडकदार पद्धतीचं. लय टाकाय नको. ऑनियन गार्लिक पेस्ट. ऑनियन गार्लिक पेस्ट बाद झाली एवढी. बाकीचे राहिलेले चुलीत घालून टाकायचे असे. लय लोड घ्यायला नाही त्याला. यायच्या गावात हा 5 रुपये 5 रुपये. परत ना हे आहे स्वाद मसाला यांच्याकडे आणलेला डुप्लिकेट लावण्याचा काहीतरी मसाला. ओरिजिनल आहे खुळ्या. मटन मसाला येऊ. ते 3 बॉटल बायकांना आणलेला. हा 3 बोटा बायकांना आणलेला. हा बाद झालं एवढं. बाहेर टाकले लय झालं. तर आता आली आपली भगभगी चटणी. भगभगी ओम भगनी भागोदरी भगभगी चटणी. चटणी जास्त तिखट असं सांगितलं आमच्या घरल्यानी. त्यामुळे एवढं बाद झालं. बाद झालं एवढंच. एवढं त्याचा कार्यक्रम होतो. तर आता पुढचा मोर्चा मला सांभाळायला लागणार आहे मित्रांनो. रोहनबाई यांचं काम झालं आता पडलो आईच्या गावात. अरे ती कुठे गेलं फडकं कुठं आहे फडकं. मला झाला काय तुला आलाय फोन. बरं चालतंय. तर सध्या आपलं नियोजन असं आहे. यात जरा पीस टाकायचं असं. पीस टाकायचं ढवळून असं. बाहेर आहे ना आज मी 4 पीस कुठे टाक. कारण तर रोहनबाई याला 4 पीस पाहिजे ती. त्याला खायला 4 पीस पाहिजे ते. हा बघ ह्यात घे. अरे तो वर इकडे जाऊ आईच्या गावात ह्याच्या. बघून धुतलंय 4 पीस रोहनला वाढलं. असा 4 पीसा निवड दिलाय रोहनला. आणि सध्या सगळं विषय हार्डे इकडं. हा ओकेच. टाकाटक पैकी वातावरण झालं. 1 नंबर भावानो. एकदम चरचरीत असं सुक्क बनवलं आपण. आणि याची टेस्ट कशा ही थोड्या वेळात कळलंच आपल्याला. हा पातळ होणार की. रस्सा कुठं आहे? रस्सा तुम्ही आटवला असा. आता गरम पाणी करूया की त्यात. आता त्यात पाणी वाढवूया की. गरम पाणी करूया त्यात. लय पाणी आटवलंय रे. तर झालंय चिकन आपलं तयार. अरे खायला चालू केलं काय मांडगो आणू इकडे दे. तर सध्या बघा अशा पद्धतीनं काय तर आपलं प्रतिकृती तयार झाली आहे या चिकनची. आणि डोळ्यातनं धुराचा पाणलोट चालू आहे. पाणलोट क्षेत्रात पाणी जास्त आलंय आपल्या कोयना धरण नगर परिषद काय नगर परिषद नाही रे गावच आहे आईच्या गावात जाऊ तिकडे. तर झालं ओके. पाणलोट क्षेत्रात पाणी लय आलंय आमच्या डोळ्याच्या. तर ओके टकाटक पैकी झालंय चिकन. निलेजी उतरून घ्या खाली याला चला. इकडे आहे बघा फडकं चालू केलं बघा. 2 भांडकोणी बघ 4 पीस टाकलेले त्यातले 2च राहिली. ती बी मला मिळणार नाही. राहून आता गायब करतो याला लगेच. ह्याचा विषय संपला का कर इटव ठेवू मसाला टाकायला लागतो त्याला. आता कुठे सप्पई नाडव अरे बोंगाड असते तसं नाव म्हणत. बास का चिकन वरतून ठेवा नाही सप्पई केली की मग ती बघी. वरतून ठेवा नाही वरून हा बाग बास का. ओके टाकाटक झाले. निलेजी एखादं पीस घेऊन सांगताय कसं कसं झालं नियोजन. हा बरं आता जेवायचं आहे असं म्हणताय जेवायचं आहे. तर रश्श्याचं नियोजन करूया. हे गरम आहे गरम आहे गरम हे गरम हे त्याला नाही का होत. स्टील बॉडी. तर रश्श्याचं नियोजन करूया आता. कसा आहे झूमचा शर्ट घातलाय. इकडे बी झूमच आहे. झूम एक पांढरा एक निळा आहे. ही बी झूमच आहे. नाही ओनली बेब कार्ड. तर नियोजन करायला जरा सुविधा केली गेली. आपल्याला पाणी गरम करायला लागणार आधी. पाणी गरम करून त्यात ओतून परत नियोजन करायला लागणार. तर मित्रांनो थोड्या वेळात कसं होतोय धावतो जरा थांबतो जरा. तर प्रिय भाई और बहनो तर आम्ही असा विषय करणार होतो की सध्या आपल्याला पातळ रस्सा करायचा होता. पण रस्स्याचा विषय झाला की पाणी आटल्यानंतर आमच्याकडे एवढंच पाणी शिल्लक राहिलं आहे. आणि
त्यासाठी आम्ही नवीन पाणी गरम करत ठेवलंय. तर निलेशजी हे जरा हा तर सध्या ही खाली उतरतो आईच्या गावात धरून ना. ओकेच पाणी गरम झालंय. दुसरं टीव्ही आपण रस्ता काय रवण्या रवण्या मोबाईल ठेवा आता या इकडे. ओके रोहन शेठ आता तुम्हाला सांगतो तेवढं करणार का. सर्वप्रथम आपण तो मसाला घेऊ शकताय काय तो वल्ला मसाला आपला कोड्यातला मसाला कोड्यातला मसाला होतो का वत थांब जरा थांब उकळी येऊ दे जरा उकळी येऊ दे. आणि निलेशजी यांचं चाललंय काय विषय काय काय म्हणताय. नाही तेल कडून बिडून काय नाही. आता मसाला बिसाला सगळं करते बघ की. हमारे यहाँ ऐसा ही होता है हमने चेतन की तरफ से डोसक्याला हात लावून बसू नकोस भांडवळा लय कष्ट जीवन. तर सध्या उकळतं पाणी ओतलं यात. इथं काहीतरी दिसतंय मला वेगळं. मन क्या है ये हे न कॉपीराइट पडतोय मला. ह्याच्या गावात कट केलं पाहिजे मला कॉपीराइट पडतोय आता. वाय 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 करायचे रडू यायला लागलं रोहन मला असली गाणी ऐकून. वाईट वाटतं दुःख होत आहे बाई दुःख होत आहे. हे बरं चला रोहन पाणी उकळलंय आपलं रस्त्याचं. रोहन मुनीजी जरा कॉपीराइट पडतोय जरा थांबा 2 मिनिटं नोट परत नाही का नाहीतर आमच्या पूर्ण व्हिडिओला कॉपीराइट पडला आम्हाला काहीच बंद होतोय. हो राहण्या लई टाइम जातोय कॉपीराइट काढायला परत नाहीच्या गावात धरून. तर अशा पद्धतीने ही जरा ह्यातच ठेवतो रोहन भैया. अशा पद्धतीने निलेश भैयांना शिंक आली. पहिल्यांदा मसाला वरती सांगतो वच सगळा होतो नको जरा निम्मा अर्धा जरा ठेव द्यात बघ केवढा पडतो ह्यात टाक डरंगा. बास रोहन. तर एवढा असा मसाला शिल्लक राहिलाय तो यात मिक्स करायचा. ह्यो यात शिजतोय गरम पाण्यात आणि उर्वरित राहिलेला आपला जो मसाला आहे मटन मसाला. मटन मसाला कुठे गेला आहे घातली निम्मा भुईलाच बोटला मी मागाशी. बास रोहनजी राहिल्याला लय होईल अथक परिश्रम होईल रोहनजी. हा झालं. आता यामध्ये आपण आपली कुठली भगवती चटणी भगवती चटणी हा भगवती चटणी टाकाय चालू केलंय. रवण्या भगवती चटणी सगळीच होतो का. अरे मिटलं नको का टाकायच्या गावात जरा टाकलंय काय सकाळी बरोबर यो कुठला घोडा आलता आईच्या गावात दरगाला घोडा. ए थांब जरा रवण्या सर जरा बघू दे मला सर थांबव जरा याला थांब. हा तर अशा पद्धतीने रस्त्याचं नियोजन झालं आमचं. आता उकळी येणार आहे. ए नाही वरण तेल वरतूच का आणि काय या टाकूया पोहतोय तेल वरण वाटायला आता. तर अशा पद्धतीने रस्ता वगैरे नाही आता तू रस्सा खाऊन बघ एकदा आणि मग मला सांग कशावर चिकन पुन्हा एकदा गरम करायला लागते का आपल्याला. नाही गरम व्हायला लागले झाकतो मग ह्याच्या गार व्हायला नको. वातावरण गार आहे त्यामुळे गार लगेच होणार. तर आता उकळी तर वाट बघायची होती जरा उकळी आणायची ह्याला आणि उकळी आणून परत घरात जाऊन लगेच भोजनाचा कार्यक्रम करायचा. आम्हाला जाऊन जरा इतरत्र यंत्रणा आणली पाहिजे सगळी. कांदा बी चिरला पाहिजे राहून परत जेवतानाच चिरूया सगळं. निलेशजी कसं वाटलं तुम्हाला हे नियोजन. गोरा दिसतोय का ह्यात विषय आहे का ब्रँड फिल्टर लावते ही भांडगोळ गोरा त्यामुळे गोर दिसते तसं. ही काही वेगळं दिसत नाही आणि मी बी तसा गोरा दिसतो जरा. ती फिल्टर लावतोय मोबाईल आमचं. ए रस्त्याला उकळी आली गावात धरून ना काय विषय वनवा राहून. ओके झालंय सगळं इथलं. सोनू भैया तुम्ही मिस केलं तरी पण कमेंट कर आमचं खायचं नियोजन बघून तुला कसं वाटलं आणि करायचं नियोजन बघून आपण एकदा करायचं अजून एकदा आपण करू केलं आणि आपलं जेवण खास मेवण्यासाठी.
सोनूबाईच्या घरात नियोजन केलं आज, त्यामुळे सोनूबाई जरा घरातच बिझी झाली ती. तर चालते ए बास राहून या, मसाला पाक शिजला असेल. ओके, टाकाटक झाले. चटणी टाकूया का अजून, रस्सा ओढून बघताय का जरा. तर झालं, इथला विषय सगळा मिटलाय. 5 मिनिटं झाले कंटिन्यू झालं, फुटेज चालू आहे आपलं. तर थांबतो आता आणि डायरेक्ट जेव्हा बसतो जाऊन. तर सध्या आमचं स्नेह भोजनाचा कार्यक्रम तर चालू झालाय टकाटक पैकी. आणि रोहन भाई इथं बसले ती, सगळं नियोजन तांब्या स्प्राईट बीट पॅक लावायला लागला स्प्राईटचा. आणि इथं आमचा रस्सा आहे, ह्यो जरा बाहेर काढतो. गरम आहे गरम आहे गरम आहे. आणि वरनं कोथमीर टाकले आता टकाटक पैकी दिसतो रस्सा. आणि सुकाय ही बी टकाटक आहे, विषय हार्ड. आणि आईच्या गावची लिंबू बघ राहून आणलेलं. संत्री आहे का काय रे? युरोप मधनं झालेलं युरोपियन लिंबू काय आंबाट खायला काही. मला वाटतं संत्री आहे का काय. सांगते काय तर ही बघा, ही लिंबू कसला ती संत्र्यागत लिंबू आहे, संत्र्यागत सांग तिथे आहे का रे नारंगी मोसंगी. आणि कांदा चिरून ठेवला निलूबाई यांच्या शुभ असते बघा, ते हात धुवायला गेले कांदे किती चिरलाय बघ की. दोन आणले दोन चिरले ते. दोन आले दोन्ही चिरून ठेवले. बसून काय काम आहे. आणि ते मर्जीच करत बसलाय. रील कशी केली आता कशाची ह्याची विचार कांदा चिरायची रील. कांदाची आहे ना स्वतःची. इकडं फिरून खाणं खाल्लं बिलणं. हो, मग काय रील स्टार निलेश भाई नवीन चार आहे हो, आम्ही बघितलं नाही कधी. घेऊन मारते का तो? हा? का मारते? तू बघितलीस काय रील? बघितले की अरे डोसकं फिरायचं धंदा आहे, आम्हाला काय दावली नाही कधीपर्यंत आज. तर सध्या रोहन तुझं वाडा घेतोस का मी घेऊ काय का निलेश भाई घेताय? रोहन भाई बरं घ्या, कोणी तर घ्या. टंगल आलाय इथं या तुम्ही. खागचं टच सुट्टी देऊ नको. ह्याच्यावर ठेव की रे सरळ पुरं. कुत्रा आमचं लागले बेराड आहे बघ, भ्याव त्याला चिकनचा वास आलेला दिसतोय. रस्सा घ्या. तर 10 डझन आहा 10 रुपये लिटर. आहा सुट्टी नॉट. 10 रुपये लिटर. गरम आहे घर गरम आहे नो का आहे ना. कारण एकदा जर गार झाला तर परत ना आपण तापू शकत नाही त्याला. आता बघ गरम आहे का बघू काय. मापात पाप झाले. भगवती खराट गुरु झाला. भगवती झालाय मग का नाही मापात आहे. भगवती जाम झाला. जय भगवती झाला जाते ना का आईच्या गावात. जय भगवती. नाही पंप सगळं झालाय बघतो जरा. त्या रश्यात कशाला कोथमीर टाकलाय? हे बोका जाईन. सगळ्यात टाकले, आता जास्त दिला म्हणलं काय करायचं. जाऊ तिकडं चावून खायचं. लगीन आहे जोरात दिसतो लागा रस्ता दिसताना, पण भगवती लागायला भगवती झाले सगळं. बाद झालं राहून. अरे घे रस्ता लय खाऊ नका. ही जरा कांदा घ्या. आपल्याला रस्सा लागतील म्हणते रस्सा खावणार. कांदा घ्या. कांदा मी आधी घेतो इथं. कांदा घ्या. लिंबू घ्या. इंटरनॅशनल लिंबू घे, स्वीडन मधनं मागवलेला. खास रोहन यांच्या स्नेह कोमल नाजूक हातानं रातचा तोडून आणलाय लिंबू पाठवल्यानं. घे चल ताट घे पुढे. बघ रस बघ की होत आहे. मग चला ताट घ्या पुढे. निलेशजी यांना वाढा की आधी. निलेशजी कांदा तिकडे कर. पाहुण्यांना पहिला. अरे कांदा असले की की म्हणून मी 4-5 आणले कागद. टंगल आलो आहे पाहुण्यांना पहिल्यांदा. पाहुण्यांना मग काय असेल ते आपण होईल राहुण्या. आपल्याला 2-2 पीस होते ते, पण पाहुणा लाजला नाही पाहिजे. पाहुणा कमी पडलं नाही पाहिजे. पाहुण्याला कमी पडलं नाही पाहिजे राहुण्या. काय घेऊ द्या, बाद झालं मला एवढे. हे कागज कागदच तू सुट्टी देऊ नकोस. लगीन आहे घरचं लगीन आहे लोकांचं नसतं येड्या गांडूचं. सुट्टी लगीन आहे लोकांचं. निलेशला घाल की. हे काय तर लाजू नकोस. आणि तुला बी राहून मला बाद झालं, लईच दिलं मला. देशी कोंबडा बरं का, देशी कोंबडा आहे. कोंबडी पण नाही, देशी कोंबडा आहे. आणि देशी कोंबडा खायला या मित्रांनो सोनूबाई या. देशी कोंबडा मिस केलास काय म्हणावे राहून तुला. आता पडले खा पाहिजे. आता मग खा बॉयलर बरं 7 दिवस मोठी झालेली. हे चला चालू करूया निलेशजी. पहिला तास खाऊ नका. हे पातेलं सुक्क पातळ हे जरा गावातले आमच्या स्त्रिया नाही करत, त्यातले मी पुसून घेतला असतं मसाला. हे कशाला बघ तुझे मसाला पुसून घेऊया.
झालं सपला एंड झाला म्हणा आवरा मायनस ह्या गोष्टी निलेजी कसं सुक्क झालं एवढं सगळं फक्त सांगा आम्हाला टॉप झालं top. सुक्क टॉप झालंय खात राहते ए, झाले खाल्लेले का खाल्लंच काय कवा आम्ही गेलतो तेव्हा अरे एक चटकन सापडी आई वाटली रोहन लाजू नकोस आणि परत मागू नकोस मागा राहिलं काय? तर चालतंय कसं झालं नियोजन खरं जाऊ ना टॉप झालंय भाषावर येते ना चला टॉप झाले कोटे मग काही नावानं सांगू गवण्या खरं टॉप झालं खाऊन बघतो आता आम्ही कोटे मग काही नावानं सांगू जे कवटा सामान सुक्क खाऊन बघ सुक्क बांधू गणेश सुक्क का हे विषय नाही एकदम टॉप झालं नियोजन हॉटेल घरचा ना नागपुरा तर चालतंय जेवण वगैरे करतो संपवत होता सुपरफास्ट मध्ये बघा भांडी घासताना बोलू भांडी का आज घासायची नाही ती सकाळी बघूया ज्या गावात सुट्टी जाईल नाही तो स्पीड न बघा Don't wait us so down. Don't be smart, right up. Don't wait us so down. तर अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम आमचा टकाटक पैकी पार पडलेला आहे मी जरा इथलं लुटून वगैरे काढून सगळी भांडी बिंडी बाहेर नेऊन तिथं ठेवली तेव्हा बघा तिथं अंदाज दिसत असतील जरा तुम्हाला तिथं नेऊन ठेवली आणि निलेश बाई आलो बघा तिकडं कुक्क्यात चेहरा आणि रोहन बाई सध्या गेले ती कामाव इथलं आवरावरी सगळे करून जेवण वगैरे करून केनं उचलायला आणि सध्या वाजले 9:30 त्यांची कामावर जायची टायमिंग आहे निलेश भैया जेवण कसं झालं कवट्या महाकाल जेवण टॉप पैसे तर आम्ही आता मयातच इथं झोपणार आहे विषय हार्ड गावात काय आता जाणार नाही आवरावरी करायची आता तो 3-in-1 बेड आहे तो आता उलगडायचा आणि रवण्या पण थोड्या वेळात त्यांना झोपायला त्यांचा आवरावरी करून तर झाला सगळा कार्यक्रम टाकाटकपैकी पार पडला इथला आमचा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन खट्ट तडकदार भडकदार एका ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय निलेश भाई टाटा बाय बाय करा एकदा